भार्गव हर क्रुएल हजबंड भाग 1. लेखिका राधा चेरी. जीव तोडून सांगतेय मी, तरीही का कळत नाहीये तुम्हा लोकांना? एवढा चांगला चान्स नंतर मिळणार आहे का? तुम्ही सगळेच्या सगळे डरपोक आहात आणि तू सुद्धा भेकड आहेस. पण तुमच्यातल्या कोणाला जमत नसेल ना, तर मला सांगा कोणत्या ICU रूममध्ये आहे तो? मी स्वतःच्या हाताने संपवेल त्या व्यक्तीला. गर्ल, डोंट फॉरगेट, आपण डॉक्टर्स आहोत. आपलं काम लोकांना मारण्याचं नाही, तर त्यांना ट्रीटमेंट देऊन नीट करण्याचं आहे. लोकांना वाचवण्याचं काम आहे आपलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बोलताना भान ठेव की तू एक इंटर्न आहेस आणि इथे बसलेले तुझे सिनियर्स आणि सुपर सिनियर्स आहेत. एका 70 गाठलेल्या व्यक्तीने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. काय उपयोग आहे तुमचा सिनियर्स आणि सुपर सिनियर्स असण्याचा, जर आपल्या देशाचं आणि या जगाचं भलं करण्याची एवढी मोठी संधी तुमच्या हातात असूनही तुम्ही त्याचा उपयोग करू शकत नाही तर? थू आहे तुमच्या डिग्रीवर आणि तुमच्या डॉक्टर्स असण्यावर. तुम्ही स्वतःला आपल्या देशाचे नागरिक म्हणवून घेता. थुंकते मी तुमच्या या गोष्टीवर. पुरुषासारखे पुरुष असून त्या अर्धमेल्या व्यक्तीला घाबरताय. ती तरीही ज्वालामुखीसारखी फुटत होती. शट अप गिरिजा, इनफ इज इनफ नाव अँड गेट आउट. ऋषी, घेऊन जा तिला आणि समजावून सांग, त्या व्यक्तीला मारणं किंवा अरेस्ट करणं इतकं सोपं नाहीये. तसं असतं तर तो केव्हाच मेला असता, नाहीतर मग आतापर्यंत तुरुंगात असता. तेच 70-75 वय असलेले व्यक्ती, ज्यांनी अंगावर पांढरा कोट चढवला होता, ते ऋषीला म्हणाले. येस सर. त्यांना उत्तर देऊन ऋषीने तिचा हात धरून तिला त्या मोठ्या हॉलमधून ओढत बाहेर नेलं. किती घमंडी मुलगी आहे. ती बाहेर गेल्यानंतर एक डॉक्टर म्हणाले, बापाच्या जीवावर सगळं सुचतंय या मुलीला. नाहीतर काय, पण मी असा अपमान सहन करून घेणार नाहीये, म्हणून इथून पुढे या हॉस्पिटलमध्ये काम करू शकत नाही मी. एक मध्यम वयाच्या डॉक्टरांनी जागेवरून उभं राहून सांगितलं. डॉक्टर प्लीज काम डाऊन. असंही तिचा आज शेवटचा दिवस होता या हॉस्पिटलमध्ये. इंटर्नशिप पूर्ण करून झाली आहे तिची आजच. सो डोंट वरी, उद्यापासून त्या घमंडी मुलीचं तोंड बघावं लागणार नाही, एक सिनियर डॉक्टर म्हणाले. बरं झालं, नाहीतर अशा ठिकाणी मी काम करू शकलो नसतो जिथे सिनियर डॉक्टर्सचा ह्या प्रकारे अपमान होत असेल, तेही एका नवख्या मुलीकडून, जी अजून पूर्ण डॉक्टरसुद्धा झालेली नाही आहे. जाऊ द्या आता, दुसरे डॉक्टर म्हणाले. हो, पण ह्या मुलीला कुणीतरी धडा शिकवणारा मिळायला हवा, तेव्हाच मोठ्यांना बोलण्याची अक्कल येईल हिला. तसं काही होण्याचे चान्सेस मला तरी दिसत नाहीत. त्या हॉलमध्ये असलेले एक डॉक्टर भुवई वर करून म्हणाले. का? जो आत्ता तिला बाहेर घेऊन गेला तो डॉक्टर ऋषी तिच्यासोबत लग्न करणार आहे. का? दुसरी कोणी मिळाली नाही का ऋषीला? लव्ह मॅरेज आहे डॉक्टर. इटलीमध्ये 5 वर्ष सोबत होते दोघंही. हा ऋषी एवढा हुशार आहे, पण फक्त तिच्या सुंदरतेवरच भाळला वाटतं. त्याचं पुराण सोडा, ज्यांच्या ड्युटीची वेळ झाली ते चला आता. सगळ्यात सिनियर डॉक्टर त्यांच्या खुर्चीतून उभे राहून म्हणाले. ऋषी, मला सांग, आपण का वाचवतोय त्याला? तो शेवटचे श्वास घेतोय. आयती संधी चालून आली आहे आपल्याकडे, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जास्त काहीच करायचं नाही आहे. आपण ट्रीटमेंट केली नाही तर तो आपोआप मरून जाईल. सो सिम्पल. ती पोट तिडकीने तिच्यासोबत उभ्या असलेल्या मुलाला सांगत होती. त्या मुलाने अंगावर पांढरा कोट घातलेला होता, गळ्यामध्ये स्टेथोस्कोप आणि डोळ्यांवर बर्बेरीचा चष्मा, पायात व्हॅलेंटिनोचे शूज. तेच शूज जमिनीवर टकटक करत तो बऱ्याच वेळापासून तिचं बोलणं शांततेत ऐकत होता. बास झालं गिरिजा, केव्हापासून ऐकतोय? कोणाबद्दल बोलतीयस कळतंय का? आपण काहीच करू शकत नाही त्याला, कितीही इच्छा असली तरीही नाही, तो मुलगा वैतागून म्हणाला. ऋषी, मी नाही, तू समजून घे. त्याच्या एकट्याच्या मरण्याने आशिया, आफ्रिका आणि युरोप या 3ही खंडातील माफिया, अंडरवर्ल्ड, त्यांच्यासोबत टेररिस्टसुद्धा हादरून जातील, पोकळ होतील. आपल्या हातात एवढी मोठी संधी असताना ती घालवण्यात काय अर्थ आहे? गिरिजा अजूनही त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. गिरिजा, 4 वर्षापूर्वी इटलीमध्ये असताना सुद्धा मी तुला हेच समजावून सांगितलं होतं, तेव्हाही ऐकलं नव्हतं माझं. काय झालं तेव्हा? 1 महिना हॉस्पिटलमध्ये पडून होती तू, ऋषी म्हणाला.
तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता तो ऑलरेडी मरणाच्या दारात आहे. गिरिजा म्हणाली. तो मरणाच्या दारात असला तरी सुद्धा तेवढाच घातक आणि डेंजरस आहे. तूच म्हणालीस ना, जर तो मेला तर आशिया, आफ्रिका, युरोप हे तिन्ही खंड हादरून जातील. तुला काय वाटतं, जर ह्या हॉस्पिटलमध्ये त्याला काही झालं तर माफिया, अंडरवर्ल्ड आणि टेररिस्ट असंच सोडून देतील का? ऋषी जमेल तितकं शांततेत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. अरे पण हा मेल्यानंतर त्या लोकांचा पाया ऑलरेडी डळमळीत होईल. मग त्याच वेळी लवकर हालचाल केली तर टेररिझम संपवू शकतो आपण, गिरिजा म्हणाली. गिरिजा, डोकं वापर. जर सगळं एवढं सोपं असतं तर तो अजून जिवंत राहिलाच नसता आणि त्याला मारून स्वतःही मरण्याचा प्लॅन आहे का तुझा? ऋषी म्हणाला. माझे वडील होम मिनिस्टर आहेत. माझं काय बिघडवणार आहे तो? गिरिजाला तिच्या वडिलांवर खूपच अभिमान होता. तुझे वडील फक्त होम मिनिस्टर आहेत, पण ज्याला मारणं तुला इतकं सोपं वाटतंय ना, तो व्यक्ती कितीतरी देशांचं सरकार चालवतो म्हणण्यापेक्षा नाचवतो म्हणेल मी, ऋषी म्हणाला. असं काही नाही आहे. सगळ्यांनी त्याच्याबद्दल अफवा पसरवलेल्या आहेत. सर्च करून बघ. जगातल्या पहिल्या 50 श्रीमंत व्यक्तींमध्ये सुद्धा हा माणूस नाही आहे. आतापर्यंत एकही बिझनेस अवॉर्ड याला मिळालेला नाही. इनफॅक्ट जो काही बिझनेस आहे ते सगळं त्याची मॉम सांभाळते. मी 4 वर्षापूर्वी त्याची सगळी माहिती काढली होती, गिरिजा म्हणाली. सोना, अंड्यातच आहेस तू अजून. डोळे उघड. जसं दिसतं तसं नसतं. त्याच्या तरुण वयावर आणि तुझ्या ऑनलाईन सर्चवर जाऊ नकोस. या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा, नाहीतर तुझे वडील आणि माझे वडील दोघं मिळून सुद्धा काही करू शकणार नाहीत, ऋषी तिच्या खांद्यावर टॅप करून म्हणाला. काही पण बोलतोस, गिरिजा म्हणतच होती की ऋषीला कोणाचा तरी कॉल आल्यामुळे तिने स्वतःचं बोलणं थांबवलं. एक्सक्यूज मी, तिला बोलून त्याने कॉल रिसीव्ह केला. ऋषी, त्या मुलीसोबत डोकं लढवत बसू नको, हॉस्पिटलचे डीन ऋषीला म्हणाले. समजावतो सर मी तिला, ऋषी म्हणाला. समजावत बसू नको. त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं म्हणून सांग तिला, आणि तिथून आजच त्याला इटलीला नेलं हे सुद्धा सांग. नाहीतर ती दुसरं हॉस्पिटल शोधत बसेल. काही भरोसा नाही तिचा. स्वतः तर जाईल, पण सोबत सगळ्या हॉस्पिटलला घेऊन मरेल, समोरून त्या हॉस्पिटलचे डीन म्हणाले. ओके सर, ऋषीने बोलून कॉल कट केला. ऋषी, ॲटलिस्ट मला त्याची केस तरी स्टडी करू दे. इंटरेस्टिंग आहे असं ऐकलंय मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये, गिरिजा म्हणाली. कसंही करून ती त्या व्यक्तीची अजून जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. आता त्याचा काही उपयोग नाही, ऋषीने नाहीमध्ये मान हलवत सांगितलं. का? काय झालं? मेला का तो? बरं झालं एकदाचा, गिरिजा खुश होऊन बोलत होती. आधी ऐकून तरी घे. ही इज नॉट डेड येट. मेला नाही आहे तो अजून तरी, ऋषीने मान हलवत तिला सांगितलं. ठीक आहे, पण काय झालं? जिवंत आहे तर मी त्याची केस स्टडी का करू शकत नाही, तिने विचारलं. कारण आत्ताच मला सुपरिटेंडंटचा कॉल आला होता. आपली मीटिंग सुरू असतानाच त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी शिफ्ट केलं आहे आणि तिथून लगेच इटलीला शिफ्ट करणार आहेत. त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ऋषीने तिच्या डोळ्यात बघत सांगितलं. कदाचित 4 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये पहिल्यांदाच तिच्याशी तो खोटं बोलत होता, म्हणून डोळे आणि आवाज दोन्ही स्थिर नव्हते त्याचे. आवाज अस्वस्थ आणि डोळे चलबिचल होते. पण ती तिच्याच विचारात नाकपुड्या फुगवून उभी होती, म्हणून तिच्या ते लक्षात आलं नाही. व्हॉट? त्याला शिफ्ट केलं? तुला हे आधीच माहीत असेल ना, पण मला कळू दिलं नाहीस तू. मार्क माय वर्ड्स ऋषी, खूप पश्चाताप होईल तुला. माझं न ऐकून खूप मोठी चूक केलीस तू. त्या व्यक्तीला तिथून शिफ्ट केल्यामुळे गिरिजा खूप चिडली होती आणि आता ऋषीला ऐकवत होती. मला हे खरंच माहीत नव्हतं गिरिजा, आणि तो इथेच असता तरीही मी 1000 वेळा सांगतोय, आपण त्याला काहीच करू शकलो नसतो. ऋषीसुद्धा आता तिला समजावून वैतागला होता, म्हणून थोड्या मोठ्या आवाजातच तिला म्हणाला, आणि त्यामुळे तिने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. आय एम सॉरी गिरिजा, प्लीज समजून घे. तुझ्या चांगल्यासाठीच तुझ्यावर ओरडतोय. मला तुझ्यासोबत शांततेत आयुष्य जगायचं आहे, म्हणून सांगतोय. या सगळ्या फंद्यात पडू नको. काही गोष्टी इग्नोर करायला शिक, ऋषी म्हणाला. ऋषी, त्या व्यक्तीमुळे इटलीमध्ये असताना मी 1 महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते.
गिरिजा बोलत होती, पण ऋषीने तिला थांबवलं. तेही तू स्वतःहून त्याच्या आडव्यामध्ये शिरत होतीस, आठवतंय ना? ऋषी म्हणाला. जिवंत माणसांच्या शरीरातल्या अवयवांची तस्करी होत होती तिथे. शांत बसून बघत राहायचं होतं का मी? तिने विचारलं. तू शांत नाही राहिलीस तरीही काय बिघडवू शकलीस त्याचं? तूच काय, कोणीच त्याचं काही बिघडवू शकत नाही. त्याच्याकडे लॉयल लोकांची अशी फौज आहे की स्वतःचा जीव देतील पण त्याला वाचवतील, ऋषीने सांगितलं. स्ट्रेंज, अशा गैरकानूनी काम करणाऱ्या, नियमाविरुद्ध चालणाऱ्या हिंस्र पशुकडे सुद्धा लॉयल लोक आहेत, ती उपहासाने म्हणाली. तू आता हा विषय इथेच सोडून देणार आहेस? तुझं कंप्लिशन लेटर तयार आहे, मी आणून देतो, तू घरी जा, ऋषी तिला म्हणाला. काही गरज नाही, मी माझं जाईल, ती बोलून निघून गेली. त्यानेही तिच्या वागण्यावर नाहीमध्ये मान हलवली आणि आपल्या कामाला लागला. तिथून लिफ्टने ती सगळ्यात खालच्या फ्लोअरवर असलेल्या मॅनेजमेंट ऑफिसमध्ये गेली. पिंकी, माझं कंप्लिशन लेटर रेडी आहे का? गिरिजाने विचारलं. चेहऱ्यावर आधीच वैतागलेले भाव होते. तयारच आहे मॅम, फक्त डीनची साईन बाकी आहे, तिथे काम करणारी मुलगी पिंकी तिला म्हणाली. साईन बाकी आहे, मग त्याला तयार आहे म्हणतात का? गिरिजाने तिची सगळी चिडचिड पिंकीवर काढली. पण तिच्या अशा बोलण्याची आता सगळ्यांना सवय झाली होती, म्हणून पिंकीने त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. फक्त 5 मिनिट थांबा मॅडम, मी आत्ताच पिऊनला सही घेऊन यायला पाठवते, पिंकीने सांगितलं. तू अजून पाठवलेलंच नाही, कशाची वाट बघत बसली होतीस? मी इथे येईल, तुला आठवण करून देईल, मग तू कोणाला तरी पाठवशील, तोपर्यंत मी इथे ताटकळत बसू का? गिरिजाचा पारा आज रोजच्या पेक्षा जास्त चढलेला होता. सॉरी मॅम, कालपासून एक खूप महत्त्वाची हाय प्रोफाईल केस होती, त्यामुळे बाकीची सगळी कामं खोळंबली गेली, पिंकी केविलवाण्या आवाजात म्हणाली. इथे सगळे हाय प्रोफाईल केस असतात, उगाच काहीतरी कारण सांगू नको मला. किती वेळ वाट बघत बसू आता? मी घरी जाते, कोणासोबत तरी पाठवून दे, किंवा मग संध्याकाळी तूच घरी आणून दे, गिरिजा म्हणाली. हो मॅम, मी स्वतः आणून देईल, पिंकी सुटकेचा निश्वास सोडत म्हणाली. ओके, पण आठवणीने आण, मला उद्याच लागणार आहे ते, गिरिजा बोलून तिथून निघून गेली. कोण आहे ही, एवढी बोलून गेली तुला, आणि तू ऐकून घेतलं? आजच जॉईन झालेल्या पिंकीच्या मैत्रिणीने तिला विचारलं. ए बाई, हळू बोल, तिने किंवा तिच्या शुभचिंतकांनी ऐकलं तर नोकरी जायची माझी, पिंकी तिला गप्प बसवत म्हणाली. अगं पण ती आहे तरी कोण? त्या नवीन जॉईन केलेल्या मुलीने विचारलं. डॉक्टर गिरिजा, गृहमंत्र्याची मुलगी आहे, आणि हे हॉस्पिटलसुद्धा तिचंच आहे असं समज, पिंकीने सांगितलं. पण हे हॉस्पिटल तर गृहमंत्र्याचं नाही आहे, मग तिचं कसं झालं? त्या मुलीने विचारलं. डॉक्टर ऋषी आणि गिरिजा मॅडम लग्न करणार आहेत, खूप प्रेम करतात ते दोघं एकमेकांवर, पिंकीने सांगितलं. अच्छा, तुला माहिती आहे, डॉक्टर ऋषींनी गिरिजा मॅडमसोबत राहण्यासाठी 4 वर्ष इटलीमध्ये प्रॅक्टिस केली होती, आत्ताच 1 वर्षापूर्वी भारतात शिफ्ट झाले, पिंकीने सांगितलं. हो, लकी गर्ल, एवढा चांगला नवरा प्लस पूर्ण सरकारच हातात असल्यासारखं आहे, कारण डॉक्टर ऋषी एकटेच वारस आहेत त्यांच्या वडिलांचे, ती मुलगी विचार करून म्हणाली. हो, मग काय, आज सरकार ऋषी सरांच्या वडिलांच्या हातात आहे, उद्या डॉक्टर ऋषीच्या हातात येईल. मज्जा असते बाबा काही मुलींची, नशीब स्वतःच्या हाताने लिहून आणतात, पिंकी गिरिजाच्या नशिबाचा हेवा करत म्हणाली. चल, मला गिरिजा मॅडमचं कंप्लिशन लेटर तयार करून ठेवायचं आहे, आज नाही दिलं तर जीव घेतील माझा, पिंकी म्हणाली आणि कामाला लागली. गिरिजा आत्ताच पार्किंगमध्ये आली होती. दुरून चालत येत तिने तिच्या हातातल्या चावीने तिची ऑडी अनलॉक केली. आत बसून कारचं इंजिन सुरू केलंच होतं की तिचा मोबाईल वाजला. पार्किंगमधून कार बाहेर काढत तिने ब्लूटूथ कनेक्ट करून कॉल रिसीव्ह केला. रिया, जे काही आहे ते लवकर बोल, गिरिजा मिरर ॲडजस्ट करत तिच्या एका डॉक्टर मैत्रिणीला म्हणाली. का, बिझी आहेस का, रियाने विचारलं. असं काही नाही, आत्ताच घरी जाण्यासाठी निघाले, गिरिजाने उत्तर दिलं. एक्झॅक्टली कुठे आहेस तू, रियाने विचारलं. हॉस्पिटलच्या गेटमध्येच आहे. का, काय झालं, गिरिजाने विचारलं. गिरिजा, कॅन यू डू मी अ फेवर प्लीज, रियाने विचारलं. तुला नेहमीच मदतीची गरज का पडते? गिरिजाने तिची कार जागेवरच थांबवली. ही शेवटची वेळ असेल, प्लीज
परत हॉस्पिटलमध्ये ये ना, रिया विनवणी करत तिला बोलवत होती. काय काम आहे ते आधी सांग, गिरिजाने विचारलं. अरे यार, एक VIP केस आहे. 48 तासांपासून ड्युटी करतीये मी. खूप थकले यार गिरिजा, प्लीज 2-3 तासांसाठी मला रिप्लेस कर ना, प्लीज, रिया म्हणाली. मग दुसरं कोणाला तरी सांग, तेवढ्यासाठी मी कशाला हवी आहे? आणि मला आता जायचंय, मस्त शॉवर घेऊन झोपणार आहे मी, गिरिजाने सांगितलं. इथे माझी झोप झाली नाहीये आणि तू झोपेचा विषय काढलास, रिया रडक्या आवाजात म्हणाली. मग नाईट ड्युटी केली आहे मी, आता घरी जाऊन झोपणार नाही तर काय करणार, गिरिजाने उत्तर दिलं. तू रात्री थोडा वेळ तरी झोपली असशील ना, इथे तर मला डोळा लावण्याची सुद्धा परमिशन नाही आहे. प्लीज हेल्प मी गिरिजा, रियाने पुन्हा विनंती केली. तू दुसरं कोणाला तरी सांग ना, गिरिजा म्हणाली. सांगू शकले असते तर आधीच सांगितलं नसतं का, तुझ्या मागे का लागले असते मी, रिया म्हणाली. दुसरं कोणाला का नाही सांगू शकत, गिरिजाने विचारलं. कारण ज्या डॉक्टरांना इटालियन भाषा येते त्यांनीच इथे राहणं कंपल्सरी आहे आणि आपल्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये तुला, मला आणि ऋषी सरांना, आपल्या तिघांनाच इटालियन येते. ऋषी सरांना तर मदत मागू शकत नाही मी, म्हणून तुला कॉल केला. आता प्लीज लवकर ये, रियाने सांगितलं. पण इटालियन येण्याचा काय संबंध आहे, गिरिजाने विचारलं. तू आधी वर तर ये, रिया म्हणाली. फाईन. शेवटी गिरिजाचा नाईलाज झाला आणि तिने पुन्हा तिची कार पार्किंगकडे वळवली. 32nd फ्लोअरला ये आणि तुझं आय कार्ड सोबत ठेव, रियाने सांगितलं. पण रिया, माझं कम्प्लिशन झालंय आज, मी कसं तुला रिप्लेस करू शकते, गिरिजाच्या लक्षात आलं म्हणून तिने लगेच रियाला विचारलं. ते मला माहीत आहे, पण अजून प्रोसेस कंप्लीट झाली नसेल, कारण डीनची साईन कशी होणार, ते तर कालपासून इथे वेगळ्याच कामात बिझी आहेत. म्हणजे ऑफिशियली तू अजूनही ड्युटी करू शकतेस, रियाने सांगितलं. ओके येते, वेट, गिरिजाने बोलून कॉल कट केला. गिरिजा लिफ्ट घेऊन 32nd फ्लोअरला पोहोचली होती. लिफ्टमधून बाहेर येताच त्या फ्लोअरला हायली सेक्युअर्ड केलेलं होतं हे तिला जाणवलं. कारण जागोजागी गार्ड्स तैनात असलेले दिसले. त्यांच्या हातात गन आणि डोळ्यांवर गॉगल चढवलेले होते. सगळ्यांच्या अंगावर एकाच प्रकारचे काळ्या रंगाचे ब्लेझरसुद्धा होते. मॅडम, आय कार्ड, सिक्युरिटीमधल्या एका व्यक्तीने गिरिजाला तिचं आय कार्ड मागितलं. मग तिने जीन्सच्या खिशात असलेलं कार्ड त्या व्यक्तीच्या हातात दिलं. गिरिजाकडून ते कार्ड घेऊन त्या माणसाने एका मशीनमध्ये इन्सर्ट केलं आणि आता त्याच्या हातात असलेल्या टॅबवर गिरिजाची संपूर्ण माहिती त्याला दिसू लागली. ती नक्की याच हॉस्पिटलमध्ये काम करते हे त्या व्यक्तीने कन्फर्म केलं आणि मग तिला पुढे जाऊ दिलं. गिरिजासाठी हे सगळं नवीन नव्हतं. त्या हॉस्पिटलमध्ये असे बरेच VIP पेशंट नेहमीच ॲडमिट व्हायचे, ज्यांच्यासाठी सिक्युरिटी 24 तास तैनात केलेली असायची. हॉस्पिटलची सिक्युरिटी टीम तिला ओळखत होती, पण ॲडमिट असलेल्या व्यक्तीचे पर्सनल बॉडीगार्डसुद्धा तिथे असायचे. ते लोक ओळख पटल्याशिवाय तिला आत येऊ द्यायचे नाही. म्हणून आजची ही गोष्टसुद्धा तिला काही वेगळी वाटली नाही. तिचं आय कार्ड परत घेऊन ती रियाने सांगितलं होतं त्या रूममध्ये गेली. गिरिजा, थँक गॉड तू आलीस, नाहीतर माझं काही खरंच नव्हतं, रिया आभार व्यक्त करत म्हणाली. किती वेळ थांबावं लागेल मला इथे, गिरिजाने लगेच विचारलं, कारण तिला घरी जाण्याची घाई होती. 2-3 तास तरी थांबावं लागेल, कारण कमीत कमी तेवढी झोप तरी मला गरजेची आहे. परत रात्रभर जागत राहावं लागेल, रियाने सांगितलं. ओके जा, 3 तास थांबेन मी, पण त्यावर 1 मिनिटही नाही हां, गिरिजाने तिचा निर्णय सांगितला. ओके बाबा, रिया बोलून दाराकडे गेली. हां, अजून एक सांगायचं राहिलं, रिया परत येऊन गिरिजाला म्हणाली. आता काय, गिरिजाने विचारलं. जर तू इथे असताना पेशंटला शुद्ध आली तर लगेच डॉक्टरांना कळव आणि डॉक्टर येईपर्यंत त्या व्यक्तीने काही विचारलं तर कोणत्याच प्रश्नाला निगेटिव्हमध्ये उत्तर द्यायचं नाही आहे हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटच्या डोक्यावर ताण पडेल असं काहीच बोलू नको. त्यांना जमेल तेवढं शांत ठेवण्याचा प्रयत्न कर. खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे ही, मेंदूचं ऑपरेशन झालंय, सो टेक केअर. रियाने काळजीपूर्वक सगळे इन्स्ट्रक्शन्स गिरिजाला व्यवस्थित सांगितले. अरे यार, माहीत आहे मला, शुद्ध आली तरी मी त्यांना शांत ठेवण्याचाच प्रयत्न करेल, डोंट वरी, गिरिजाने रियाला आश्वस्त केलं. ओके, रिया बोलून निघून गेली.
आता त्या रूममध्ये असलेल्या पेशंटसोबत फक्त गिरिजा होती. तिने रूमचं निरीक्षण केलं. 4ही कोपऱ्यात कॅमेरे लावलेले दिसले तिला. मग तिने पेशंटकडे पाहिलं. त्याचं डोकं आणि चेहरा पूर्ण पांढऱ्या पट्ट्यांनी झाकला गेला होता. फक्त डोळे, नाक आणि तोंड दिसत होतं. पायांना आणि छातीच्या हाडांना सुद्धा फ्रॅक्चर झालेलं दिसत होतं. तिने एक मोठा श्वास घेतला आणि तिथेच असलेल्या सोफ्यावर जाऊन बसली. साधारण 1-1.5 तासाने त्याच्या डोळ्यांच्या पापण्या बंद होत्या, पण आतले बुबुळ आता हलत होते. हळूहळू त्याच्या पापण्यासुद्धा उघडायला लागल्या होत्या. त्याने आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याला सगळं अंधुक दिसलं, पण काही सेकंदातच त्याची नजर नेहमीप्रमाणे तीक्ष्ण झाली. शरीराचं नख सुद्धा न हलवता त्याने त्या रूमचं बारकाईने निरीक्षण केलं. तेव्हाच सोफ्यावर बसलेली एक मुलगी त्याला दिसली. गाढ झोपेत होती ती. चेहऱ्यावरून थकलेली वाटत होती. झोपलेली असूनही तिच्या डोळ्यांवरची सूज त्याला दिसली. तिचं सुद्धा अतिशय बारकाईने निरीक्षण केलं त्याने. तिचे सगळे केस वर घेऊन तिने एका क्लचरमध्ये अडकवले होते. अंगावर रिप्ड जीन्स आणि काळ्या रंगाचं शॉर्ट टॉप होतं. एका हातात घड्याळ होती. तोच हात तिने फोल्ड करून डोक्याखाली ठेवलेला होता. तिची बॉडी अगदी वेल मेंटेन वाटली त्याला. झोपेत असूनही पायावर पाय ठेवून अगदी व्यवस्थित बसलेली होती ती. तो तिचं निरीक्षण करतच होता की अचानक तिला जाग आली. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याला शुद्ध आली हे बघून ती लगेच उठून त्याच्याकडे गेली. सैमिया मोगली. ती जवळ गेल्यानंतर तिने काही बोलण्याच्या आधीच त्याने त्याची तीक्ष्ण नजर तिच्या डोळ्यात रोखून तिला इटालियन भाषेत काहीतरी विचारलं. व्हॉट? ती आश्चर्यकारक नजरेने म्हणाली. तो जे म्हणाला ते तिला कळलं नसेल अशातला भाग नव्हता. इटालियन चांगलीच जमत होती तिला. शेवटी 4 वर्ष इटलीमध्ये राहून काढले होते तिने. मग समजणार कसं नाही? पण कदाचित तिने व्यवस्थित ऐकलं नसेल म्हणून त्याने पुन्हा विचारलं. आर यू माय वाईफ? तिचा ब्लँक चेहरा बघून त्याने तोच प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला. रियाने दिलेले क्षन्स गिरिजाच्या लक्षात होते. तिला माहीत होतं की या पेशंटच्या मेंदूवर ताण पडेल असं काहीच बोलायचं नाही आणि निगेटिव्हमध्ये तर अजिबात उत्तर द्यायचं नाही. म्हणून तिने पॉझिटिव्हली उत्तर दिलं. येस. तिने हो मध्ये उत्तर दिलं आणि तिथेच तिची सगळ्यात मोठी चूक झाली. हा होता पहिला भाग आणि आता भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत कीप लिसनिंग अँड स्टे हॅपी.